नमस्कार मंडळी. तर तुमच्या सर्वांचे खूप सारे प्रश्न होते, जसं की आम्ही सुद्धा या महालक्ष्मी सरसमध्ये एक्झिबिशनमध्ये आमचे स्टॉल कसे लावू शकतो, आमच्या मालाला कुठे बाजारपेठ मिळेल, आम्ही कशा पद्धतीने सेलिंग करायची, आम्हाला सुद्धा इथे आमचे स्टॉल उभारायचे आहे तर आम्ही कुणाला व्हिजिट करायची. तर तुमच्या सर्वांच्या प्रश्नांची उत्तरं आज मी घेऊन आलेली आहे. तर बघूया माझा एक छोटासा प्रवास आणि तुमच्या सर्वांच्या प्रश्नांची उत्तरं. तर मी आलेली आहे मुंबईमध्ये वाशी सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये महालक्ष्मी सरचे उमेद महोत्सव, जे की येथे एक्झिबिशन भरलेलं आहे आणि खूप छान असा व्ह्यू तुम्ही बघू शकता. मी एंट्री गेटपासून तुम्हाला दाखवलेलं आहे. इथे उत्तम अशी व्यवस्था तुम्हाला दिसत आहे. हे पूर्ण बाहेरचं आहे. येथे सुंदर डेकोरेशन, महिलांना एक बघितल्यानंतर त्यांच्या म्हणजे एक वेगळी शक्ती, एक प्रेरणा जी आपल्याला आपलं काम करताना मिळते, त्याच्या प्रत्येक गोष्टीचं तुम्हाला इथं बघायला मिळेल. आणि आपण जात आहोत मेन गेटमधून. तर इकडे बघू शकता, हाती कौशल्य मनी जिद्द लखपती दिदी आचा सज्ज. म्हणजेच एक महिला सक्षम कशी बनेल, ती तिच्या व्यवसायात स्वतःच्या पायावरती कशी उभी राहील, या सर्व गोष्टीची काळजी म्हणजे आपलं हे उमेद अभियान, ज्या अभियानामार्फत आपल्याला एक सक्षम महिला घडवली जाते आणि तिला एक उत्तम बाजारपेठ दिली जाते. तर येथे सर्व गोष्टी तुम्हाला फ्रीमध्ये मिळतात. येथे स्टॉल लावले जातात. स्टॉलाच्या नोंदणी करून तुम्ही येथे तुमच्यासुद्धा स्टॉल लावू शकतात. तुमच्याकडे कोणतं नाविन्य असेल, नाविन्यपूर्ण वस्तू असेल किंवा कुठली कला तुमच्यात पारंगत असेल, तुम्हाला त्या गोष्टीचे उत्पादन तयार करायचे आहे आणि तुम्ही करतसुद्धा आहात, ऑलरेडी तुम्ही त्या गोष्टीत आहात, परंतु तुम्हाला त्याची सेलिंग कुठून सुरुवात करायची कळत नसेल, तर हे उमेद महोत्सव तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरणार आहे. तर आत आल्यानंतर बघू शकता स्टॉलची किती उत्तम व्यवस्था केलेली आहे. सर्वीकडे प्रत्येकाचे स्टॉल, त्यांचा स्टॉल नंबर, कुठल्या जिल्ह्यातून आहे आणि हा माझा स्टॉल 43 नंबर. तर येथे बाजूलाच सुरू होतं आहे छान असं मेणबत्त्या, ज्या की वेगवेगळ्या डिझाईन्समध्ये केलेल्या आहेत आणि यांचा प्रॉपर उद्योग आहे मेणबत्ती. त्यानंतर छान असा चिवडा घरगुती पद्धतीने बनवलेला कपडा व्यवसाय, ज्यामध्ये लहान मुलींचे फ्रॉक, मुलींचे फ्रॉक, मुलांचे, त्यानंतर चप्पल, म्हणजे वेगवेगळा ज्यूटचा व्यवसाय. त्यामध्ये तुम्ही जसं की केक, त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे बाहुल्या बनवून त्या मूर्ती साकारणे, अशा वेगवेगळ्या गोष्टी, म्हणजे आपण कधी कल्पनासुद्धा नसेल केली की या गोष्टी येथे सेल होतात. त्यानंतर तुम्हाला येथे जे काही कला पारंगत असेल ते तुम्ही येथे सेल करू शकतात. इथे प्रत्येक पिठापासून तर जामपासून तर प्रत्येक गोष्टीपर्यंत बांबूचे प्रोडक्ट आहे. त्यामध्ये बांबूपासून बनवलेले सर्व प्रोडक्ट, हनी, त्यानंतर शुद्ध प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत त्या सर्व, आणि छान असा भाकरीपासून तर सर्व गोष्टी. याचप्रमाणे ते फक्त याच गोष्टी सेल नाही केल्या जात, तर येथे तुम्ही स्वतःचे स्टॉल त्यामध्ये खानावळसुद्धा लावू शकतात. तुम्हाला उत्तम स्वयंपाक बनवता येत असेल तर तुम्ही तुमची खानावळसुद्धा उभारू शकता आणि तिथे रोज छान प्रकारचे मेनू देऊन कस्टमरला जीव घालू शकता. या प्रकारचे सुद्धा इथे स्टॉल लागतात. त्यानंतर बघू शकता शेवग्याचे लड्डू, शेवगा पावडर, म्हणजे आपण इमॅजिनसुद्धा करू शकत नाही. चहापत्ती, त्यानंतर वेगवेगळे तिखटचे प्रकार, मसाल्याचे प्रकार, लोणचे, म्हणजे अदर, म्हणजे मी सुद्धा तुम्हाला एवढ्या शॉर्टकटमध्ये सुद्धा नाही सांगू शकत की ते किती प्रकारचे स्टॉल लागतात. इथे 1000+ स्टॉल होते आणि इथून स्टॉलपासून आता प्रवास सुरू झालेला आहे आपल्या राहण्याच्या व्यवस्थेकडे. तर खूप छान डेली आम्हाला नेणे आणण्यासाठी बस आणि त्या बसमध्ये उत्तम व्यवस्था, आय कार्ड, त्यानंतर स्कॅनर आमच्या हाताला आणि छान डेली रुटीन, जे की सकाळी आपल्या स्टॉलवरती नेऊन देण्यासाठी आणि आपल्याला घेण्यासाठी बसची सुंदर व्यवस्था. आणि येथे फक्त आपण इथे स्टॉल लावून 2 पैसेच कमावत नाही किंवा आपली ओळखच निर्माण करत नाही, तर एक परिवार जुळला जातो. तो परिवार म्हणजे पूर्ण महिला वर्ग, ज्या की छान प्रत्येकजण आपल्या डोळ्यात एक स्वप्न घेऊन येतात आणि मैत्रीच्या या नात्यात छान असं परिवारासारखं इथे जगतात. प्रत्येक मुमेंट एन्जॉय करतात आणि एक एन्जॉय करण्यासाठी सुद्धा घरच्या टेन्शनपासून म्हणा किंवा घरच्या कामापासून म्हणा थोडं लांब येऊन तुम्ही स्वतःचं एक अस्तित्व निर्माण करून फ्री लाईफ, म्हणजे छान असं एन्जॉय
कुठे फिरायला गेल्यासारखं आणि प्रत्येक गोष्ट तुम्ही इथे अनुभवू शकता. तुमच्या प्रोडक्ट लाईक ऑनलाईन सेलिंग, त्यानंतर इथे वेगवेगळे डेलीमध्ये तुमच्यासोबत कोलॅब केले जातात, व्हिडिओ केले जातात. तुमच्या प्रत्येक प्रोडक्टची डेली माहिती घेतली जाते, त्याचे व्हिडिओ बनवले जातात आणि खूप अशा गोष्टी आहे की ते प्रत्येक गोष्टीचे तुमचे रिव्ह्यू घेतात आणि इथे काय सुविधा आहे काय नाही इथपासून तर तुमच्या आत्मकथेवरती सुद्धा येथे एक मान्यता म्हणजे तुम्हाला एक स्थान दिलं जातं आणि एन्जॉयमेंट तर खूपच एकदम झकास. आणि इथून हा प्रवास म्हणजे उमेद महोत्सव. आता या उमेद महोत्सवामध्ये तुम्हाला सुद्धा जॉईन व्हायचे असेल तर ज्या लेडीज बचत गटात ॲड आहे, ज्यांचे स्वतःचे बचत गट आहे किंवा त्या लेडीज याच्यात आधीच जॉईंड आहे, नसेल तर बँक सखी पशु सखीकडून माहिती काढू शकता. आता ही आपली रूम आहे. इथे रूममध्ये प्रवेश केल्यानंतर तुम्ही बघू शकता राहण्याची सुद्धा खूप छान व्यवस्था की जिथे बेड, AC, TV सर्व गोष्टी तुम्हाला सर्व फॅसिलिटी इथे उपलब्ध आहे. तर तुम्ही तुमच्या बँक सखी म्हणा किंवा तुम्ही तुमच्या पंचायत समितीला जाऊन व्हिजिट करू शकता आणि तिथे उमेद महोत्सवाबद्दल माहिती काढू शकता. हे जेव्हा कधी राहतात तेव्हा तुम्हाला तुमच्या तालुक्याच्या ठिकाणाहून माहिती मिळते किंवा तुमच्या बँक सखी, तुमच्या पशुसखी, त्यानंतर CC हे सर्व तुम्हाला याची अपडेट देत असतात आणि तुम्ही इथे तुमचे स्टॉल लावण्याची प्रोसेस त्यांच्याकडून माहीत करून घेऊ शकता आणि तुम्ही येथे जॉईन होऊन तुमचं सुद्धा प्रोडक्ट छान पद्धतीने इथे सेल करू शकतात. मी तुम्हाला जे काही प्रश्न होते किंवा काही माझा प्रवास येथे सांगितला, व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की. जे काही प्रश्न असतील तर नक्की मला कमेंट करा, लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.